जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UDID या ॲप्लिकेशनद्वारे गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे, जे दिव्यांगांसाठी एक महत्त्वपूर्ण ॲप्लिकेशन आहे. ज्यांच्याकडे अपंगांचे कार्ड बनलेले आहेत, म्हणजेच UDID कार्ड किंवा सर्टिफिकेट. आणि अशांसाठी एक महत्त्वाचं, ज्या ID कार्डमध्ये तुम्हाला नावामध्ये किंवा बदल करायचा असेल किंवा त्यासोबतच ईमेल ID ॲड करायची असेल किंवा मोबाईल नंबर UDID कार्ड किंवा सर्टिफिकेटसोबत तुमच्या नवीन नंबर ॲड करायचा असेल, ईमेल ID ॲड करायची असेल किंवा नावामध्ये बदल करायचा असेल, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. कसं करायचं तुम्हाला बदल घर बसल्या, कुठल्याही मेडिकल गव्हर्नमेंटच्या जनरल हॉस्पिटलमध्ये न जाता तुमच्या या UDID कार्डमध्ये बदल करता येणार आहे घर बसल्या. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये जो प्ले स्टोअर आहे, जिथून आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो, त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि UDID जे समोर दिसत आहे तुम्हाला, ते नाव सर्च करायचं आहे UDID, आणि असं लोगो असलेलं तुम्हाला ॲप दिसेल, तिथं तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर डायरेक्टली ओपन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये येणार आहात. असं इंटरफेस दिसेल तुम्हाला. तिथं तुम्हाला PWD लॉग इनचं ऑप्शन दिसेल, जसं की आता तुम्हाला दाखवतो. होम पेज असं दिसणार आहे ॲप्लिकेशनचं. इथं आल्यानंतर PWD लॉग इन करायचं तुम्हाला. इथं सर्वप्रथम तुमच्याकडे ID असेल तर, जर नसेल तर 2 नंबरचं ऑप्शन आहे. तुम्हाला जर नवीन ॲप्लिकेशन करायचं आहे अपंग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, तर 2 नंबरचं ऑप्शन तुमच्यासाठी आहे. तर PWD लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा म्हणजे एनरोलमेंट नंबर म्हणजे तो नंबर जे तुम्ही नवीन ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक नंबर भेटतो ट्रॅक करण्यासाठी, तो असतो एनरोलमेंट नंबर. आणि UDID नंबर हा तुमचं सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर फॉर्मची UDID नंबर जनरेट होतो. 40% वर जे अपंगत्व सिद्ध होतं तेव्हाच UDID नंबर भेटतो. तर असं UDID नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि खाली जन्मतारीख टाकायचं आहे UDID कार्डसाठी दिलेली तुम्ही, आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. लॉग इन केल्यानंतर बघू शकता काही ऑप्शन येतील. आता हे नव्यानं अपडेट झालेलं नवीनच प्रोसेस चालू झालेली आहे गव्हर्नमेंटकडून. म्हणजे ॲप्लिकेशनसुद्धा आत्ताच काही दिवसापूर्वी नवीन आलेलं आहे. तर गव्हर्नमेंटनं काढलेलं आहे नवीन ॲप्लिकेशन. तिथं तुम्ही बघू शकता 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून नाव, तसेच नाव चेंज करता येणार आहे. तर तुम्ही बघू शकता काय काय चेंज करता येतं. स्पेलिंग करेक्शन इन नेम, त्यासोबतच तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे विवाह झाला आहे किंवा नाही हे सुद्धा चेंज करता येतं. करेक्शन नेम करता येणार आहे नावामध्ये. याच्यावरती क्लिक केल्यानंतर 2 नंबरचं आहे अपडेट आधार नंबर. आता आधार नंबरसुद्धा इथून तुम्हाला अपडेट करता येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला डेट ऑफ बर्थ जर चुकलेली असेल तर इथं 4 नंबरचं ऑप्शन आहे. डेट ऑफ बर्थसुद्धा तुम्ही अपडेट करू शकणार आहात. बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट, प्रत्येक चेंजेससाठी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. जसे की इथं बघू शकता बर्थ डेट तुम्हाला चेंज करताय, तर तुम्हाला तिथं त्यासाठी एक डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे. आधार कार्डही चालेल किंवा पॅन कार्ड चालतो, TC चालते. त्यासोबतच मोबाईल नंबर जर अपडेट नसेल तर मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही UDID कार्डला लिंक करू शकता. अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून ईमेल IDसुद्धा तुम्हाला जोडता येणार आहे नव्यानं. अशा प्रकारे सर्वात महत्त्वाचं आता तुम्हाला आधार नंबर कसं अपडेट, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो कसं अपडेट करायचं आहे. काहीच जरी अपडेट करायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर करावा लागेल. मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम्हाला बाकीचे चेंजेस करता येईल, कारण OTP लागणार आहे. त्यामुळं आता माझा मोबाईल नंबर लिंक आहे ऑलरेडी, त्यामुळे मी आधार नंबर कसं लिंक करायचं हे दाखवतो तुम्हाला. इथं आधार नंबर टाकून घ्यायचं आहे तुमचं. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर प्रूफ, आधार नंबरचं प्रूफ म्हणून तुम्ही बघू शकता इथं काय आधार कार्डसुद्धा देता येणार आहे तुम्हाला. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आधार नंबरचे वगैरे सगळे नंबर टाकून घेतल्यानंतर खाली तुम्हाला रिझन टू अपडेट आधार याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे इथं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही कशासाठी करताय. मी आता आधार कार्ड अपडेट करायचं आहे, त्याच्यामुळं मी रिझन तो टाकतोय. आणि गेट OTP जनरेट
एकच मिनिट. आधार अगोदर मी दिलेलं नाही, त्याच्यामुळे मी आधार नंबर आत्ता परत देतो आहे. कारण अगोदर दिले किंवा नाही याची कल्पना नसल्यामुळे आत्ता तुम्ही इथं चेक करू शकता. आणि इथं करंट आधार नंबरच्या जागी NA दिसत आहे, म्हणजे आधार नंबर दिलेला नाही माझं. त्याच्यामुळं मी अगोदर शेवटचा पर्याय निवडलेला आहे आणि जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. आता OTP येऊन जाईल. जे लिंक आहे UDID कार्डसोबत नंबर, त्याच्यावरती OTP आलेला आहे, तुम्ही बघू शकता. OTP भरून घ्यायचा आहे. OTP भरून घेतल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सक्सेसफुली बघू शकता तुम्ही, सक्सेसफुली व्हेरीफाईडचं लगेच ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या UDID कार्ड किंवा अपंग सर्टिफिकेटसोबत आता आधार कार्ड लिंक झालेलं आहे असं मेसेज तुम्हाला सुद्धा दिसेल समोर पॉपअप. तर अशा प्रकारे तुम्हाला आधार नंबर अपडेट करायचा आहे. त्याच प्रकारे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसुद्धा अपडेट करून घ्यायच्या आहेत, जर गरजेच्या असतील तुम्हाला असं वाटत असेल तर. तर अशा प्रकारे अगदी घर बसल्या तुम्हाला 2 मिनिटामध्ये कसं चेंजेस करता येणार आहेत ते UDID कार्डमध्ये हे तुम्हाला दाखवलेलं आहे. जर माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.